नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आपली प्रकृती जी शरीर प्रकृती आहे ही कशी निर्माण होते याविषयी वर्णन बघितलेले आहे। तसेच ही शरीर प्रकृती ओळखण्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये काही लक्षणे वर्णन केलेली आहे, ज्यामध्ये वातदोष, पित्तदोष आणि कफदोष या तीनही दोषानुसार या प्रकृतीचे लक्षण वर्णन केलेले आहे। यापैकी पहिल्या भागामध्ये आपण वात प्रकृतीची काय लक्षणे आहेत याविषयी सविस्तर वर्णन बघितले। तसेच दुसऱ्या भागामध्ये आपण पित्त प्रकृतीचे काय लक्षणे आहेत हे बघितले आणि आज आपण कफ प्रकृतीची काय लक्षणे आहेत हे बघणार आहोत। व्यक्तीची प्रकृती ही तीनही दोषांच्या लक्षणांनी युक्त अशी बनत असते, म्हणजे कधीही फक्त वात प्रकृतीचेच लक्षण किंवा फक्त पित्त प्रकृतीचेच लक्षण त्यामध्ये नसतात। तीनही दोषांची मिक्स प्रकृती देखील असते किंवा काही वेळेला दोन दोषांची मिक्स प्रकृती असते। ज्या दोषांचे प्राधान्य असते ती प्रधान प्रकृती अशी असते, म्हणजे जर वातदोषाचे प्रधान लक्षण त्यामध्ये आढळले तर ती वात प्रधान प्रकृती आहे आणि पित्तदोषाचे जर जास्त लक्षण आढळले तर ती पित्त प्रधान अशी प्रकृती आहे। तर त्यापैकीच कफ प्रधान जी प्रकृती आहे त्याची लक्षणे बघूया। आपली प्रकृती कोणती आहे हे ओळखण्यासाठी मात्र आपल्याला तीनही व्हिडिओ बघणे गरजेचे आहे। ज्या दोषाचे प्राधान्याची लक्षणे आहेत ते आपण लिहून काढावे आणि त्यानुसार आपली प्रकृती आपण कोणती आहे हे डिसाईड करू शकतो। तीनही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा की आपली प्रकृती कोणती आहे। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। या पूर्वीच्या 2 व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता। तर सुरू करूया, कफ प्रकृतीच्या व्यक्तींची काय काय लक्षणे असतात। कफ प्रकृतीचे व्यक्ती हे सहनशील असे असतात, म्हणजे कुठल्याही प्रकारची शारीरिक जे काही कष्ट आहे हे सहन करू शकतात। तीक्ष्ण प्रकारचे औषध देखील हे सहन करू शकतात। जर उपवास करायची वेळ आली, वेळेवर जेवण मिळाले नाही, 1 ते 2 दिवस जरी मिळाले नाही तरी देखील कफ प्रकृतीचे व्यक्तींना काही त्रास असा होत नाही। कंपॅरेटिव्हली वात आणि पित्त प्रकृतीचे व्यक्ती हे सहन करू शकत नाही। कफ प्रकृतीच्या व्यक्तींना जर कफाचेच आजार झाले तर मात्र त्यांना त्रास हा होऊ शकतो आणि ते बरे होण्यास देखील जास्त कालावधी घेतात। आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींना जर पित्तज आणि वातज आजार झाले तर ते मात्र त्यांचे लगेच बरे होतात किंवा हे आजार त्यांना सहजासहजी होतच नाही। कफ प्रकृतीचे व्यक्ती हे सुदृढ, वजनदार आणि हातापायांची गोलाई असणारे असतात। यांचे सांधे हे दिसत नाहीत, म्हणजे त्यांना गोलाकार असा आकार असतो। शरीर सुदृढ, वजनदार असल्या कारणाने सांध्यांवर मांसपेशी आणि फॅटचे आवरण असे असते, म्हणून यांचे सांधे हे सहसा दिसत नाही। यांचे कपाळ हे भव्य असे असते, तसेच दिसायला गोड असे असतात। यांची त्वचा अतिशय चमकदार आणि चांगली असते आणि उजळ त्वचेचे हे असतात, म्हणजे कुठेही गेले तर हे उठून असे दिसतात। त्यांची जी छाप आहे ही लगेच पडते। जर सार्वजनिक ठिकाणी गेले, गर्दीच्या ठिकाणी गेले तर हे सगळ्यांमध्ये उठून असे दिसतात, वेगळे असे लक्षात येतात। यांची त्वचा मृदू आणि नाजूक स्वरूपाची अशी असते। केस हे स्निग्ध, काळे आणि दाट असे असतात। कफ प्रकृतींच्या व्यक्तीचे डोळे हे तजेलदार, चमकदार, शुभ्र असे असतात। पापण्या ह्या दाट अशा असतात आणि नजर ही शांत स्वरूपाची असते। वात प्रकृतीच्या व्यक्तींची नजर जशी भिरभिरणारी असते तशी यांची नजर नसते, ही स्थिर आणि शांत अशी असते। डोळे स्निग्ध स्वरूपाचे दिसतात। कफ प्रकृतींच्या जो काही व्यक्तींचा आवाज असतो हा स्वच्छ, गंभीर, मोठ्या अशा स्वरूपाचा असतो। हे व्यक्ती कमी प्रमाणात बोलतात, परंतु आवाजात विशिष्ट असा गोडवा जाणवतो। यांची भाषा अशी स्वच्छ आणि स्पष्ट अशी असते। कफ प्रकृतीच्या व्यक्तींच्या हालचाली ह्या कमी स्वरूपाच्या असतात, म्हणजे हे कमी हालचाली करतात आणि यांना जी झोप लागते ही शांत स्वरूपाची असते।
म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आवाजाचा डिस्टर्ब त्यांना होत नाही आणि जी झोप होते ती शांत होते. दुसऱ्या दिवशी कुठल्याही प्रकारचा थकवा हा त्यांना जाणवत नाही. कफ प्रकृतीचे व्यक्ती असतात, त्यांचा स्वभाव हा शांत असा असतो. हे अतिशय धैर्यवान असे असतात. स्थिर बुद्धीचे, हुशार आणि खूप जास्त विचार करणारे असतात. कफ प्रकृतीच्या व्यक्तींना मित्र देखील जास्त असतात. कफ प्रकृतीच्या व्यक्तींच्या ज्या काही नसा असतात, म्हणजे ज्या रक्तवाहिन्या असतात, या सहजासहजी दिसत नाहीत. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची स्मृती ही खूप जास्त असते. यांना खूप जास्त जुन्या आठवणी या राहत असतात आणि हे बुद्धीने देखील चांगले असतात. शारीरिक बलाचा विचार केला तर कफ प्रकृतीचे जे काही व्यक्ती आहेत हे जास्त बलवान असे असतात. त्यामुळे शारीरिक कष्टाची कामं हे व्यक्ती करू शकतात. खूप जास्त उष्ण वातावरणात देखील कफ प्रकृतीचे व्यक्ती हे टिकून राहू शकतात. तसेच खूप जास्त थंडी असेल तरी देखील कफ प्रकृतीचे व्यक्ती हे सहन करतात. कष्टाची कामे देखील हे जास्त प्रमाणात करू शकतात. कफ प्रकृतीच्या व्यक्तींचा आहार हा जास्त असतो, म्हणजे एकाच वेळी खूप जास्त आहार या व्यक्तींना लागतो. परंतु जर उपवास करण्याची वेळ आली तरी देखील हे जास्त काळ उपाशी राहू शकतात. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची पचनक्रिया ही चांगली असते, म्हणजे त्यांचे पचन, अन्नाचे पचन हे योग्य प्रकारे होते. परंतु अन्न पचण्यास यांचे शरीर जास्त काळ घेतो. या प्रकृतीच्या म्हणजे कफ प्रकृतीच्या व्यक्तींना जनरली मल प्रवृत्तीचा काही त्रास असा नसतो. तसेच ज्या स्त्रिया कफ प्रकृतीच्या आहेत अशांना मासिक पाळीमध्ये देखील जनरली काहीही त्रास आढळत नाही. तर अशा प्रकारे कफ प्रकृतीच्या व्यक्तींचे अशी लक्षणे आहेत. आपण जेव्हा तीनही व्यक्तींचे लक्षणं बघतो, म्हणजे वातप्रधान, पित्तप्रधान आणि कफप्रधान व्यक्तींचे लक्षणे बघतो, त्यावरून आपल्यामध्ये कोणते लक्षणं जास्त आहेत यावरून आपली कोणती प्रधान प्रकृती आहे आणि कोणती गौण प्रकृती आहे हे आपण काढू शकतो. तर तुम्ही माझे तीनही व्हिडिओ बघून नक्कीच स्वतःची प्रकृती कोणती आहे हे शोधू शकाल आणि मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा की तुमची प्रकृती कोणती आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. धन्यवाद.